नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, यंदा 20 ऑगस्ट 2026 म्हणजेच उद्या गुरुवार या दिवशी पवित्र दुर्गाष्टमी आली आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची उपासना, विविध व्रतवैकल्य, पारायणे आणि जपानुष्ठान केली जातात. परंतु याचबरोबर आपल्या कुलदेवता आणि कुलदेवीची सेवा करणे देखील तितकेच आवश्यक मानले जाते. मंडळी, आपल्या जीवनातील अनेक संकटे, अडचणी आणि अडथळे दूर करण्यासाठी ज्या देवतांची कृपा सर्वात लवकर प्राप्त होते, त्यामध्ये आपल्या कुलदेवता, कुलदेवी, पितृदेव आणि गुरुदेव यांचा विशेष समावेश आहे. प्रत्येकजण आपल्या परीने, आपल्या श्रद्धेनुसार आणि आपल्या क्षमतेनुसार सेवा हा करत असतो. पण संसारातील जबाबदाऱ्या सांभाळताना जशी वेळ मिळेल तशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचा प्रयत्न करावा. मंडळी, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण दुर्गाष्टमीच्या पवित्र निमित्ताने आपल्या कुलदेवीची सेवा कशा प्रकारे करावी, कोणते उपाय करावेत आणि कोणत्या गोष्टीचे पालन करावे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, उद्या आलेली ही दुर्गाष्टमी अत्यंत शुभ मानली जाते. श्रावण महिना आणि दुर्गाष्टमी यांचा योग म्हणजे भक्तांसाठी एक मोठी पर्वणीच आहे. हा दिवस विशेषतः आदिशक्तीच्या उपासनेसाठी आणि कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये शक्य असल्यास प्रत्येक भक्ताने किमान एकदा तरी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे संपूर्ण पारायण करावे, असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे. हे पारायण आपल्या श्रावणातील कोणत्याही मंगळवारी करू शकता, परंतु दुर्गाष्टमीचा दिवस यासाठी विशेष शुभ मानला जातो. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी या दिवशी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे संपूर्ण पारायण करण्याचा संकल्प अवश्य करावा. मंडळी, काही भक्तांना वेळेअभावी किंवा इतर कारणामुळे संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. अशा वेळी निराश होण्याची आवश्यकता नाही. अशा भक्तांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचे 11 वेळा श्रद्धेने पठण करावे. धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की सिद्धकुंजिका स्तोत्राचे भक्तिभावाने केलेले पठण हे दुर्गा सप्तशतीच्या पठणासमान पुण्य प्रदान करते. मात्र याचा अर्थ दुर्गा सप्तशतीचे महत्त्व कमी होते असा नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी संपूर्ण पारायणच करावे आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचा आधार घ्यावा. मंडळी, दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो, मूर्ती किंवा टाक असेल तर तिची विशेष पूजा करावी. विशेषतः कुंकुमार्चन करण्यास विसरू नये. देवीला कुंकू हे अत्यंत प्रिय मानले जाते. त्यामुळे कुंकुमार्चन हे देवीच्या चरणी कुंकू अर्पण करून तिची प्रार्थना करणे असं होय. या पूजेमुळे देवीची कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होते. मंडळी, अनेकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर 64 योगिनीचे यंत्र लावलेले असते. हे यंत्र दुर्गाष्टमीच्या दिवशी विशेष महत्त्वाचे मानले जाते. परंतु अनेक वेळा आपण एकदा यंत्र लावतो आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्यक्षात यंत्राची ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी त्याची वेळोवेळी पूजा करणे हे अत्यावश्यक असते. यासाठी दुर्गाष्टमीच्या दिवशी मुख्य दरवाजावरील 64 योगिनी यंत्र अलगद काढावे. स्वच्छ पाण्याने किंवा स्वच्छ कपड्याने ते नीट पुसून घ्यावे. त्यानंतर हातात घेऊन श्रद्धेने देवीचा जप करावा. गरज असल्यास नवीन यंत्र आणून देखील तुम्ही बसवू शकता. हे यंत्र बहुतेक धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. मंडळी, आपण ज्या प्रकारे मोबाईल चार्ज करतो आणि काही दिवसांनी त्याची ऊर्जा कमी होते, त्याचप्रमाणे आध्यात्मिक साधनाची ऊर्जा देखील वेळोवेळी नव्याने जागृत करावी लागते. त्यामुळे दुर्गाष्टमीच्या दिवशी या यंत्राची पूजा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. त्यानंतर कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन करावे. हे कुंकुमार्चन दिवसातील कोणत्याही वेळात तुम्हाला करता येते. सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा श्रद्धेने तुम्ही ही सेवा करावी. मंडळी, कुंकुमार्चन करताना स्त्रीसुक्ताचे पठण करू शकता. तसेच 9 मंत्राचा जप देखील करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 9 मंत्र देवीच्या उपासनेतील अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो. या मंत्राचा जप करत देवीला कुंकू अर्पण करावे. कुंकुमार्चन झाल्यानंतर ते कुंकू काही काळ देवीपाशी ठेवावे. त्यानंतर ते प्रसाद स्वरूप कपाळी लावावे. विशेषतः घराबाहेर जाताना किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी निघताना हे कुंकू कपाळी लावल्यास देवीचे संरक्षण आणि आशीर्वाद लाभतात अशी श्रद्धा आहे. याशिवाय दुर्गाष्टमीच्या दिवशी महालक्ष्मी अष्टकाचे पठण करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. श्रावण महिन्यात किमान एकदा तरी महालक्ष्मी अष्टकाचे वाचन प्रत्येक भक्ताने नक्की करावे. हे स्तोत्र आकाराने लहान असले तरी त्याचे आध्यात्मिक महत्त्व हे अत्यंत मोठे आहे.
अनेक साधक या दिवशी महालक्ष्मी अष्टकाचे 100 वेळा पठण करतात. ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी आपल्या क्षमतेनुसार 5, 11 किंवा 21 वेळा पठण केले तरी देखील चालते. महत्त्वाचे म्हणजे श्रद्धा आणि भक्तिभाव असा आहे. मंडळी, दिवसभरातील कोणत्याही वेळी हे पठण करता येते, मात्र संध्याकाळच्या वेळेस केलेले पठण हे विशेष फलदायी मानले जाते. कारण सायंकाळी लक्ष्मीचे आगमन होते असे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले जाते. याचबरोबर दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीला लवंगा अर्पण करण्याची देखील परंपरा आहे. लवंगा ह्या देवीला आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानल्या जातात. अर्पण करण्यासाठी संपूर्ण आणि अखंड लवंग वापरावी. तुटलेली किंवा खराब झालेली लवंग वापरू नये. 11 किंवा 100 लवंगा घेऊन त्या देवीच्या चरणी अर्पण कराव्यात. अर्पण करताना नवार्णव मंत्राचा जप करावा. लवंग अर्पण करताना तिचे फूल असलेले टोक आपल्या दिशेने आणि देठ देवीच्या दिशेने ठेवून अर्पण करावे. अशा प्रकारे भक्तिभावाने केलेली ही सेवा देवीला अत्यंत प्रिय मानली जाते. नंतर त्या लवंगा प्रसाद म्हणून घरातील सदस्यांनी ग्रहण कराव्यात. लवंग ही आरोग्यासाठी देखील लाभदायक असते आणि धार्मिकदृष्ट्याही तिचे महत्त्व खूप मोठे आहे. काही ठिकाणी या दिवशी लवंगांची छोटी माळ तयार करून देवीला अर्पण केली जाते. 11 लवंगा दोऱ्यामध्ये ओवून तयार केलेली ही माळ देवीच्या चरणी अर्पण केल्यास विशेष पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. अशा प्रकारे दुर्गाष्टमीच्या दिवशी कुळदेवीची सेवा, दुर्गा सप्तशतीचे पारायण, सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण, कुंकुमार्चन, महालक्ष्मी अष्टक आणि लवंगार्चन या सेवा श्रद्धेने केल्यास देवीची कृपा प्राप्त होते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदते. मंडळी, त्यामुळे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीसमोर कुंकुमार्चन करा, 11 लवंगा अर्पण करा आणि शक्य असल्यास सिद्धकुंजिका स्तोत्र किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण नक्की करा. असं म्हणतात की कुलदेवीची कृपा मिळाल्यावर अडकलेली कामे मार्गी लागतात आणि घरात सुख, समाधान, समृद्धी नांदते. तुमच्या घरची कुलदेवी कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा. जय कुलदेवी माता. आणि जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर माहीत नाही असे देखील कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. जर माझ्याकडून जर काही मदत झाली तुमची कुलदेवी जाणून घेण्यासाठी तर मी ती नक्की करेन. शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. कृपासिंधू रहस्यगाथा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी बेल आयकन नक्की दाबा आणि कमेंटमध्ये जय कुलदेवी माता असं लिहायला विसरू नका. धन्यवाद.